बघा जरी कराडी समाजाची प्रेमी लीग असली परंतु आगरी समाजाला कोळी समाजाला देखील प्राधान्य दिलेत, हे यांचे वैशिष्ट्य आहे. चला फिल्डिंग लावून घ्या आणि पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. सलामीची आरंभीची प्रारंभीची पूर्वादाची पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण पहिला जोडा दाखल सादर. निमिष मोहिते आणि एकीकडे असेल साहिल भोईर. JK रायडर्स आणि शिवराज प्रतिष्ठान अशी ही बिग फाईट बिग बॅटल कडवी झुंज कडवा प्रतिकार दोन्ही टोळके आमने सामने. पालेगावचे सुप्रसिद्ध पंचानेमचे प्रशांत माळी सर असतील. कारण कुठल्याही स्पर्धा असली की पाहुणचार ते नेहमी करत असतात. चला शॉर्ट फाइन लेग, एक शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट मिड विकेट, एक लॉंग ऑफ, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर असा आक्रमक फिल्डिंग. दमदार आयोजन, सुसज्ज क्रीडा संकुल. अतिशय कोटनाक्याचे हे उरण तालुक्यामध्ये रायगड मधील एक नामवंत स्टेडियम जस्ट लाईक. झी क्रिक संदेश भगत यांची ही लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रेक्षेपण आपण घर बसल्या बघू शकता. जे जे कोणी ऑनलाईन जोडले आहेत त्यांना देखील धन्यवाद देतो. स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं स्वागत करतो हार्दिक. चला स्पीडअप करतो. पहिल्या शॉट प्रगती पथावर बॉलिंग मार्को तयार. साहिल भोईर द कॅप्टन. JK रायडर्स संघाने पहिली जोडी मैदानामध्ये. स्ट्राईकला कल्पेश आणि निमेश. बघा कॅप्टन आल्या पहिल्यांदाच. आणि हा पहिला चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग, मिडॉनला अप्रतिम झेल. यस नामी संधी होती परंतु गॅदर जर करता आला असं नक्कीच फलंदाज बाद असता. एक धाव मिळते, खातं उघडते कल्पेश. इज बॅटिंग ऑन वन, टोटल स्कोर इज 1 for none. दमदार आयोजन, सुसज्ज क्रीडा संकुल, क्रिकेटचा चाललेला मध ज्वर नशा कैफ धुंदी झिंग अंमल. अतिशय रमणीय वातावरणात या स्पर्धा चालू आहेत. बॉलिंग मार्क तयार साहिल भोईर. JK रायडर्स संघाचा कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. 3 कॅमेरे सहित झी क्रिकची ही जबरदस्त फळी. बॉलिंग मार्क तयार आणि हा शॉट पे चेंडू, बॅकफुट पंच, जबरदस्त टायमिंग, अप्रतिम पॉवर ड्राइव्ह आणि हा पहिला दमदार चौकार. नेत्रदीपक फटका साहिल भोईर यांच्या पठडी मधला ते कॅप्टन. दमदार स्ट्रोक, बॅकफुटला गेला, बॅकफुट पंच, टायमिंग शुड बी एक्सलंट, अप्रतिम कव्हर ड्राइव्ह. नेत्रदीपक फटका संघाची धाव संख्या झाली 5 वर. पहिला दमदार चौकार. इज बॅटिंग ऑन 4. नॉन स्ट्रायकर कल्पेश इज बॅटिंग ऑन 1. टोटल स्कोर इज मुव्हिंग 5 for none, म्हणजे 250चा स्ट्राईक रेट. यस पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक तसंच फटका परंतु यावेळी कार्पेशच्या सहाय्यानं पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. दरम्यान 2 धाव मिळते. संघाची धाव संघाली 7 वर. साहिल भोईर संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगतीपथावर. निमिष मोहिते. खेळण्याची हतोटी, टेम्परामेंट अतिशय जबरदस्त आहे. बॉलिंग मार्क तयार आणि हा यस पुन्हा एकदा कट करायचा आहे. पुन्हा एकदा नामी संधी होती. चेंडू गेला बॅकवर्ड पॉइंटला. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. संघाची धाव संघाली 7 वर. आफ्टर 4 डिलिव्हरीज टोटल स्कोर इज 7 for none, बिनबाद 7. सामना 5 षटकांचा. या सामन्यानंतर जे अव्वल 5 संघ असतील त्यांच्या दरम्यान ज्या चिठ्ठ्या ड्रॉ पाडण्यात येईल याची नोंद घ्यायची. आणि तुम्हाला विनंती असेल 5ही संघाचे कॅप्टन. आणि हा यस फुलटा चेंडू, चेंडू जर डे बॅक पास कोईलला गेला. सीमा रेषेलगत प्रोटेक्शन. एक धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला 8 वर. राहिला शेवटचा बॉल. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम साहिल भोईर. JK रायडर्स संघाचा हा दमदार कॅप्टन. ज्या नामवंत संघ असतील त्यांचा हा भरणा असलेला आजचा अतिशय जबरदस्त लॉट्स. हो यस ग्रेट डिलिव्हरी, सुपर बॉलिंग. षटक क्रमांक पहिलं संपूर्ण, पहिलं फिनिश. 6 चेंडू आणि संघाचा टोटल स्कोर झाला 8 वर. पहिलं षटक संपूर्ण. पहिल्या षटकाची इतिश्री. DJ
संकट काळी तुझी गणेशा दीन जनाला. पहिला आणि संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पदावर. JK रायडर्स वन द टॉस डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट आणि प्रतिस्पर्धी संघाला खेळण्याचं निमंत्रण न्यावता दावत दिली ती प्रतिस्पर्धी संघ शिवराज प्रतिष्ठान मोठी जोई. एकीकडे निमेश मोहिते दुसरीकडे असे साहिल भोईर. चला बॉलिंग मार्क या नवीन गोलंदाज सिद्धेश शिंदे. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वजनात दुसरं षटक प्रगती पदावर. बॉलिंग मार्क तयार. पहिल्या षटकात धावा कुठल्या 8. साहिल भोईर 6 चेंडू फेकले पहिलं षटक. 8 डावाचं बॉलिंग अनालिसिस पृथक्करण बॉलिंग विश्लेषण. चला स्पीडअप करा प्लीज. हो यस अप्रतिम डिलिव्हरी इनसाइड एज. चेंडू गेला शॉर्ट फाईन लेगला. नेता आउटफिट फास्ट आहे. डॉट डिलिव्हरी पहिला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. थोडासा पुसतचा स्पर्श बॅटा चाटून गेला होता शॉर्ट फाईन लेगला. चांगली फिल्डिंग दमदार फिल्डिंग डॉट डिलिव्हरी फ्रॉम सिद्धेश शिंदे. संघाच्या वतीने दुसरं षटक आपल्या ठेवणीतलं पहिलं षटक प्रगती पदावर. आणि हा शॉर्ट पे चेंडू फुल करण्याचा प्रयत्न चेंडू असेल आणि दमदार टायमिंग आणि हा षटकार चांगलं टायमिंग प्रॉपर स्ट्रोक तोलून मापून मारलेला हा काऊ कोणाच्या डोक्यावरून बेधुंद फटका 6 रन. संघाचा टोटल स्कोर झाला 14 वर. टायमिंग बॅट्समन निमेश मोहिते ते कॅप्टन. चांगली बॅटिंग दमदार फलंदाजी. बघा हाफ टक्के जर असले चुकीला माफी नाही. पुल पॉवरफुल आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू खोदून काढला फ्लिक केलाय फेकून दिलाय. आणखी मिळते 4 धावा. दमदार बॅटिंग नेत्र दिपक सवय सूचक समयबद्ध फटका. संघाचा टोटल स्कोर झाला तब्बल 18 वर. धुंद फुंद बेधुंद सुरुवात. वेल बिगन इट्स हाफ डन. दंदार सुरुवात अफलातून सुरुवात. बॅट्समन निमेश आणि हा यस पुन्हा एकदा अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. चेंडू लॉंग ऑफला यस. मिस्टर अतिश पाटील एक दमदार समालोचक रायगड जिल्ह्यामधील अतिशय नामवंत समालोचक यांचं आगमन झालं. पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत असेल. आपणास विनंती आहे कृपया स्थान पण हवं. टोटल स्कोर 18 19 19. राईट महोदय विकेट. पुन्हा एकदा चांगलं टायमिंग आणि हा दमदार सिक्सर लॉंग ऑफच्या डोक्यावरून नामवंत जबरदस्त टायमिंग अफलातून स्ट्रोक. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली. धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान. टोटल स्कोर 25. दमदार सलामी धुंद फुंद बॅटिंग. बॅट्समन कल्पेश आणि नॉन स्ट्रायकरला निमेश. यस मोठी जुई. हो यस ग्रेट स्ट्रोक. ग्लेन मॅक्सवेल स्टाईल दमदार टायमिंग. पुन्हा एकदा नाव देखा ना ताव देखा. आणखीन एक तडाखा जबरदस्त ब्लास्ट. संघाचा टोटल स्कोर झालाय 31-31. जबरदस्त धावसंख्या कमाल धावसंख्या. धावांचा डोलारा धावांची गंगाजली धावांची गट्टार गंगा. बिनबाद 31 अशी तोडफोड फलंदाजी. 12 मध्ये 31 म्हणजे प्रति षटका मग 15.5 धावांचं इक्वेशन समीकरण. आस्किंग रन रेट 12 बॉल्स हॅव बीन बोल्ड. टोटल स्कोर 31 फन. पहिला सामना पहिली लढत टॉस जिंकला. पांजे संघाने पहिल्यांदा स्वीकारली फिल्डिंग आणि प्रतिस्पर्धी संघ त्यांच्या विरोधात उभा असलेला
याच्यानंतर जे 5 संघादरम्यान अच्छा पांजेगावचे प्लेयर आहेत ज्यांनी हा षटकार मारला तो कल्पेश. आज तुम्हाला दिवसभर अतिशय आमचे अतिश पाटील असतील सूत्रसंचलन समालोचन अतिशय नामवंत समालोचक. याच दरम्यान आपण पाहतो या सन्माननीय सुनीलजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं आपण मनापासून स्वागत करत आहोत. त्यांना आपली विनंती राहील की आपण आसनस्थ राहावं. यस भालचंद्र बंडा नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वजने तिसऱ्या षटक प्रगती पदावर तिसऱ्या षटकाचा माग काढताना रेटा लावताना बॉलिंग मार्क व तयार गोलंदाजच्या भोवळ्यावर रॅम्पर उंबरट्यावर बॉलिंग ट्रॅक व तयार 12 चेंडू 31 धावा 31 फन आफ्टर 12 डिलिव्हरीज. भालचंद्र बंडा रायडा महोदय विकेट पुन्हा एकदा सन्मान दिलाय. काही चेंडूची वाट लावायची काही चेंडूची वाट बघायची. अतिशय अपराध पेंडूले खोला टाकले चेंडू फक्त पुश केलाय सन्मान दिला. बचावात्मक पवित्रा हो यस चांगली डिलिव्हरी. चेंडू गेला फॉरवर्ड शॉट निघाला मिळाला एक धाव. चेंडू ग्लान्स करायचा होता आणि पंचांचा लेगबाईचा इशारा. पहिले आव्हान तर पहिले एक्स्ट्रास टोटल स्कोर इज मुव्हिंग 32 बेनबाद 31. पहिल्या षटकात धावा कुठल्या तब्बल 8 डावा नंतर मात्र जे अंदाधुंद फटकेबाजी केली जबरदस्त तोडफोड फलंदाजी 32 23 धावा कुठल्या तब्बल दुसऱ्या षटकामध्ये. शिवराजे प्रतिष्ठान विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम रायवल व्हर्सेस JK रायडर्स पाणजे. आणि हा यस स्लॉक स्विफ्ट चेंडू हवेमध्ये असेल आणि हा पहिला धक्का पहिला ब्रेक थ्रो पहिल्या फेकेचं बदन बॅकवर्ड स्क्वेअर आपलातून छेल आणि संपुष्टात होईल डीजे. धक्का पहिला हादरा पहिल्या भिकेचं बदन पहिला गडी करत पहिल्या भिकेची एक्झिट. मिस्टर कल्पेश बॅक टू द डगआउट आणि येणारा फलंदाज असेल मिस्टर बंटी कामोटकर. काम झेल घेतला यांच्या. यस नवीन फलंदाज महेश मोहिते. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स नवनिर्वाचित फलंदाज. संघाला तारक के मारक साधक के बाधक अनुकूल के प्रतिकूल उत्तर मिळेल घोडा मैदान जवळ. अखिल महाराष्ट्र कराडी समाज प्रीमियर लीगचं हे दमदार आयोजन आजचा अंतिम शेवटचा दिवस. अतिशय दिलदार समाज. कारण बऱ्याचशा स्पर्धा आम्ही देखील कव्हर केल्यात. कराडी समाज एवढ्या ज्या प्रेमी लीग धाकटी जो असेल मोठी जो असेल नवापाडा असेल कामोटा असेल भिंगारी असेल चिंचपाडा. हो यस ग्रेट डिली फुलटा चेंडू अकरा जण खेळण्याचा प्रयत्न लेग बिफोरचा अपील पंताने फेटाळून लावला. चेंडू गेला शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर एक धाव मिळते. अवांतर धावसंख्येत बस संघाची धावसंख्या 33 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. सद्यस्थिती विद्यमान अवस्था. या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट ठीक रिंग संदेश भगत नवाबाड्याचे आहेत 3 कॅमेरा सहित ही स्पर्धा थेट प्रेक्षकांना घर बसल्या. चांगली गोलंदाजी जबरदस्त मारा बेछूट मारा ज्यावेळी ग्राफ जबरदस्त होता त्याच्यानंतर. आणि हा यस पुन्हा एकदा बॅकफुट पंच केलाय. चेंडू गेला पिटिपिश पॉइंटला. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग 2 धावा मिळतील. जिथं 1 तिथं 2 संघाची धावसंख्या झाली 35. बॉल अजून बाकी तब्बल. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम भालचंद्र बंडा. अतिशय चांगली गोलंदाजी. तिसरं षटक प्रगती पदावर. लास्ट डिलिव्हरी भालचंद्र बंडा वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वजने तिसरं षटक प्रगती पदावर. हो यस पुन्हा एकदा पुश केला फक्त सन्मान दिलाय. चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला.
एक धाव मिळते संघाची धाव संख्या 36. 12 चेंडू 18 चेंडू म्हणजे प्रति षटकामागं 12 धावांचे इक्वेशन. 2 षटकामध्ये 15.5 नंतर थोडंसं खाली आलाय. जर रन रेट होता तो 12च्या आसपास 32-36. 36 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. राहिले 2 षटक जे स्लॉग ओव्हरचे असतील. नवीन आणि 12 चेंडू बाकी आहेत. 12 बॉल्स टू गो. स्लॉग ओव्हरची षटकं असतील. नवीन गोलंदाज नुकतंच ज्यांचं आगमन झालं. पागोड्याचे आमचे दमदार समालोचक सूत्रसंचलन समालोचन असा डबल रोल आमचे आतिश पाटील. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्यामधील स्टेज धुरंधर जर कोण असतील नितेशजी पंडित सर, त्यांचा देखील आवाज ऐकायला मिळेल. कारण त्याच्या समाजाची प्रीमियर लीग आहे. तमाम अखिल महाराष्ट्रामधील कराडी समाजाची प्रीमियर लीग पर्व दुसरे सीझन 2. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. अंपायर पाण्याचा भरपूर वापर करा. पाणी प्या आणि पाणी काढा. काढा म्हणजे घाम गाळा. बरोबर की नाही? घाम तर गाळावा लागेल. गाळल्याशिवाय होत नाही. चला 36 धावा. आतापर्यंत चांगलं रोखलंय. 2 षटकामध्ये 31 धावा कुठल्या असताना असं वाटलं की स्कोर 80च्या आसपास जाईल. परंतु नंतर मात्र भालचंद्र बंडा याने कमालीची गोलंदाजी केली आणि प्रतिस्पर्धी संघाला रोखलं गेलं. साहिल भोईर ज्यांनी पहिल्या षटकात धावा दिल्या त्या फक्त इनमेन 8. त्याचं हे दुसरं अंतिम षटक आपल्या कोट्यामधलं ठेवणीतलं पटडीतलं संघाच्या वतीने 4थं षटक प्रगतीपथावर. अजूनही बॅट्समन बाकी आहे तो निमिष मोहिते. अतिशय क्लास फटके मारले त्यांनी. पोल असतील. एक स्क्वेअर कटचा मात्र अफलातून होता. एक फ्लिकचा फटका तो देखील देखना हँडसम होता. बघा सगळे शिमारशी लगत. बॉलिंग मार्क होता या साहिल भोईर जे के रायडर संघाचा कॅप्टन. षटक क्रमांक दुसरं प्रगती सांघिक 4थं षटक. आणि हा ओव्हरपे चेंडू पुन्हा एकदा समाचार. लॉंगॉनच्या डोक्यावरून पण लॉब जास्त झालाय आणि धक्का जाईल दुसरा आणि फलंदाज बाद होईल. तब्बल निमिष ज्या विकेटची तलाश होती आणि हा झेल घेतलाय. उंच जबरदस्त झेल होता. छत्रपती नवीन बॅट्समन टू डाऊन द फलंदाज नितीन दुंद्रेकर. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. साहिल भोईर तयार. बॉलिंग मार्क तयार. रायडा महोदय विकेट. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. लेग बेबरचा जबरदस्त अपेल. चेंडूला बॅकवर्ड पॉईंटला पंतांचा लेग बायचा इशारा. आव्हान धाव संख्येवर संघाचा टोटल स्कोर 37. 37 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 बाद 37. कमीत कमी 60 ते 70 कुठलेही टार्गेट तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. नो टार्गेट इज इम्पॉसिबल इन क्रिकेट.
आणि हा यस पुन्हा एकदा चांगला टायमिंग प्रॉपर स्ट्रोक ओव्हर पिचचा अंदर आईज स्टेप आउट झाले आणि दमदार स्ट्रोक लॉंगन क्लिअर केली. लॉंगनच्या डोक्यावरून तोलून मापून मारलेला फटका डीजे. चारावर 3 साहिल बोये तयार. राईट आर्म हो द विकेट. आणि हा यस पुन्हा एकदा ऑनसाइडला चांगला फटका दमदार स्ट्रोक चेंडू मिड विकेटला. बॅकअप आहे एक धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 44. 4-4 44 44 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 2-44. पहिला सामना पहिली लढत पहिला कलगीतुरा. 2 बलाढ्य टीम आमने सामने. साहिल बोईर आणि हा यस पुन्हा एकदा तंत्रशुद्ध फटका जबरदस्त ऑन राहील ताकदवर स्ट्रोक लॉंग ऑनला ताकदी कुठले वापर नाही केला फक्त पुश केला टॅप केलाय चेंडूचा बिमोड केला चेंडू टर्न केला. संघाची धाव संख्या 45. 4-5. दोन्ही फलंदाज नवीन आहेत. जी सलामीची जोडी तंबूमध्ये परतलेली आहे साहिल बोईर. आणि हा यस फुलटॉस मिड विकेटला चेंडू जाईल आणि हा मिळते 4 धावा. शॉर्ट सिलेक्शन बघा फटीचा पुरेपूर फायदा उचलला. मिड विकेट स्क्वेअर क्लिअर केली आणि हा दमदार चौकार नेत्र दीपक फटका. टायमिंग शुड बी एक्सलंट. टोटल स्कोर इज बघूया बेमरचा जो चेक करत अंपायर जर संदिग्ध अवस्थेतील कुठल्याही विवादास्पद आक्षेपार्ह असेल तर नक्कीच अंपायर संपूर्ण मुभा असेल. दे कॅन टेक एनी टाइम. येस दॅट शुड बी बिमर डिलिव्हरी. नो बॉल आणि असेल फ्रेट. अतिशय चांगला निर्णय. ही लाईव्हची खासियत आहे. कुठल्या प्रकार डाऊट नाही काही नाही वादावाद नाही. टोटल स्कोर झालाय 50. येस अर्ध शतक. बॉलिंग मार्क होता साहिल बोईर. राहिले फक्त इनिमिन लास्ट डिलिव्हरी षटक क्रमांक 2 आणि 4 क्रमांक. आणि हा यस पुन्हा एकदा चाबूक शॉट जबरदस्त चपराक जबरदस्त असोड बॅट्समन महेश. संघाचे धाव संघाचे 56. षटक क्रमांक 14 संपुष्टात. प्रति षटकामागे 14 धावा ज्या कुठलेल्या आहेत. राहिले शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचं फायनल स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर. शेवटचा गोलंदाज द न्यू मॅन विल बी कमिंग. 14-56. या षटकात जर 10-15 धावा आल्या एक चांगलं टार्गेट सन्मानजनक धावसंख्या उभी करतील जेणेकरून प्रतिस्पर्धी संघात जास्तीत दडपण सायकोलॉजिकल प्रेशर त्याला म्हणता मानसिक दबाव. हे लाईव्ह असल्यामुळे जरा बरा झाला. 20 वर्षापूर्वी एक स्पर्धा होती काहीतरी वाद झाला. त्या गोलंदाज टर्म म्हटल्या पहिल्या 2 उपटी टाकल्या अंपायरच्या मांडीवर. कशाला अंपायरिंग कधी सांगा मला तिथं कोण. म्हणजे लाईव्ह आहे म्हणजे फायदा नाही बरं आहे. पण तसे प्लेयर आता राहिले नाहीत का म्हणजे जर तुम्ही वादावाद केला ना सरळ ब्लॅकलिस्टमध्ये टीम जाते. त्याच्यामध्ये कुठेही एंट्री म्हणजे त्यांचा क्रिकेटचा सत्यानाश भविष्य त्यांचा अंधकारमय. चला शेवटचा गोलंदाज बॉलिंग मार्क होता यार बंटी कामोटकर. अंतिम अखेरचं षटक 6 चेंडू बाकी. संघाची धाव संख्या झाली 56 धाव संख्या. हा जर नाटकं केली तर बॅकलिस्ट काळे यात. आणि हा शॉर्ट पे चेंडू पुन्हा एकदा दमदार टायमिंग पुल केलाय. चेंडू हवेमध्ये असेल. हा यस ग्रेट फिल्डिंग डीप मिड विकेटला. 2 धावा मिळतील. 4 धावा जवळ अडवल्या. संघाचा टोटल स्कोर झालाय 58-58. बंटी कामोटकर याचा पहिला चेंडू अक्कोटा हाफ ट्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न पण तो शॉर्ट सिलेक्शनचा गॅप शोधले असती. कुठल्याही फटकेला तुम्हाला फट शोधता आली पाहिजे.
यस डावकुऱ्याचा गोलंदाज लेफ्ट आर्म चेंडू हवेमध्ये असेल, चेंडू गेला काऊ कॉर्नरला, अप्रतिम झेल, तिसरा गडी गारत, तिसरा हादरा, तिसरे विकेट करता बाय डीजे. यस येणारा फलंदाज संयम पाटील, संयंत पाटील. जर तुमच्याकडे गाड नसतील ना, तुम्हाला एक सोपा उपाय सांगतो, सलग खोबऱ्याच्या वाट्या लावून या. नाही त्याचा फायदा तुम्हाला सांगतो, मॅच संपली, खोबरं धुवायचं, मिक्सरला लावायचं, की मटणामध्ये टाकायला फायदा, आणि सामान पण शेफ. एक वेळ गाड तुटल मग खोबऱ्याच्या वाट्या तुटणार नाहीत, बरोबर आहे की नाही. आयुर्वेदिक आहे खोबरं. जास्त त्रास असेल तर खोबरे अजून एक वाटी चढवा, म्हणजे संपूर्ण साफ, संध्याकाळपर्यंत सामान सुरक्षित, कुठल्याही प्रकारचं डॅमेज नाही. चला बॉलिंग मार्ग तयार. बंटी कामोटकर, हो क्लीन बॉल, त्रिफलाचीत जबरदस्त चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, भन्नाट मारा, सोसाट मारा, एष्ट्या उद्ध्वस्त केल्या, उदयद्रुत केल्या, त्रिफलाचीत, क्लीन बॉल, विकेट क्रमांक 4, बॅक टू द डगआउट डीजे. बेधुंद बेडर बेदारकर मारा, पाचवी मारा, क्लीन बॉल, त्रिफलाचीत, विकेट क्रमांक 4, बॅक टू द डगआउट. येणारा फलंदाज असेल मधल्या फलीतील मिडल ऑर्डरचा बॅट्समॅन. चला शेवटचं षटक, जास्तीत जास्त धावा जमविणे तुम्हाला अक्षय केणी. तमाम कराडी समाजाची ही दमदार स्पर्धा, अखिल महाराष्ट्र राज्य कराडी समाज प्रेमी लीग 2025 हे बहारदार आयोजन. आजचा अंतिम शेवटचा दिवस. जरा ज्याने 4 टीमचे कॅप्टन आणि याच्यातला एक विजेता संघ असे 5 अव्वल म्हणजे टॉप 5 मध्ये जातील, त्यांच्या चिठ्ठ्या उडवण्यात येतील. प्लीज 4 संघाचे कॅप्टन जे क्वालिफाय झालेत त्याने विनंती आहे, कृपया समालोचन कक्षामध्ये या. प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्हाला येणं बंधनकारक असेल. चला अजून बॉल बाकी, बंटी कामोटकर, राईट आर्म हो दे विकेट, लेफ्ट आर्म राहून दे विकेट, आणि ह्या चेंडू पुन्हा खोदून काढला, चांगला पटका चेंडूकडे शॉट कव्हरला, पुन्हा एकदा खराब फिल्डिंग, जिथं 1 तिथं 2, परंतु एक धावमुळे संघाचा टोटल स्कोर झाले तब्बल 59, 59 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट, 4 बाद 59 अशी ही सद्यस्थिती. बऱ्यापैकी धाव संख्या. जर तुम्ही बॉलिंग अटॅक चांगला केला, क्षेत्ररक्षण त्याच कमालीचं केलं, तर पुन्हा एकदा हे टार्गेट नक्कीच जड जाईल. एकीकडे मोठी जोई, दुसरीकडं पाणजे, साहिल प्रतिष्ठा, शिवराज प्रतिष्ठानाने JK रायडर्स. चला अजूनही बॉल बाकी आहेत, तब्बल 2 बॉल बाकी आहेत, 2 balls to go. लेफ्ट आर्म राईट विकेट, येस आउटसाइड द अपस्टम्प, जबरदस्त भन्नाट आउट स्विंगर, टेक ऑफ झाला गुडलिंग स्पॉटवरून, नामवंत बघूया, अप्रतिम डिलिव्हरी, आणि राहिला शेवटचा बॉल, 1 ball to go, लास्ट डिलिव्हरी फ्रॉम बंटी कामोटकर. शेवटचं षटक प्रगती पदावर. अतिशय दमदार स्पर्धा, बॉलिंग मार्क तयार. पहिला सामना, पहिली लढत, पहिला कलगीतुरा, 2 बलाढ्य नामचीन नामवंत संघादरम्यान. आणि हा येस ऑन द राईट स्टेप आउट झाले, पुन्हा त्या चेंडूला स्पेलिंगच्या दिशेने जाईल, आणि फलंदाज यस इज गॉन. या पंचांचा निर्णय यस रेपर टू टेक्नॉलॉजी टीम. बरोबर, ते कशाला मार खातील नाही का. चला दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु रेफर टू टेक्नॉलॉजी झी क्रिक.
आणि फलंदाज बाद असेल. यस, चांगला निर्णय तुम्ही घेतलात आणि टोटल स्कोर झालाय तब्बल 60 आणि 61 धावांची गरज. बघा टार्गेट किती आहे बघा, 15.20. या धावा कशा चेस होतील. आमचे नामवंत समालोचक अतिशय पाडी यांना विनंती, 1 रुपया बंद मायक्रोफोन. तर सन्माननीय कैलासजी पंडित यांचं इथं आगमन. या स्पर्धेत आपलं हार्दिक स्वागत असेल. आपल्यास विनंती आहे, कृपया विराजमान व्हा. या नेते आपले अतिशजी पाटील, प्लीज कमंद मायक्रोफोन. रायगड आणि राघोबा गोविंदा पथक रायगड आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पथकाचं अदरानं नाव घेतलं जातं, ज्या पथकानं प्रथमतः रायगडमध्ये 8 थर लावण्याचा विक्रम देखील केला, त्या पथकाचे सन्माननीय प्रशिक्षक आणि सर्व बाळ गोविंदांचे मार्गदर्शक आदरणीय श्री कैलासदादा पंडित सरांचं या ठिकाणी शुभागमन झालं. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. पडता पाऊले सज्जनांची शोभा वाढे. आजच्या या सोहळ्याच्या या उक्तीप्रमाणे आजच्या अखिल महाराष्ट्र राज्य कराडी प्रीमियर लीगच्या शेवटच्या अंतिम दिवसाचा काळाचा कीर्तन या ठिकाणी सुरू झालाय आणि या कीर्तनासाठी तमाम प्रेक्षकांची उपस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खास आजच्या शेवटच्या दिवसामध्ये येणारे प्रत्येक मान्यवर वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या संघटनातील आपल्याला पाहायला मिळतील. चलूया मंचकावर अशा एका प्रशिक्षकाचा सन्मान केला जातोय की आपल्या गोविंदाची तर काळजी घेतली, परंतु या गोविंदाच्या क्षेत्रामध्ये आपल्या कोटनाका गावाचं नाव हे अटकेपार ज्यानं नेलं, असे सन्माननीय कैलासदादा पंडित यांचं यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जातोय. दिशादर्शक, पारदर्शक, रथाचा सारथी हा फार महत्वाचा असतो आणि म्हणून रायगडच्या या बाळ गोविंदाच्या क्षेत्रामध्ये कोटनाका गावानं प्रथमतः पहिल्यांदा 8 थर लावण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. त्या गोविंदा पथकाचे प्रशिक्षक यांचा होणारा हा सन्मान आपण कॅमेऱ्याच्या कोलनामध्ये या ठिकाणी पाहतोय. खूप खूप धन्यवाद कैलासजी पंडित यांचा आपण मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करूया. इथे पहिला डाव संपला जातोय मित्रांनो. पहिल्या डावाच्या 5 षटकानंतर टोटल धावा आपण पाहतोय 60-61 धावांचं या ठिकाणी टार्गेट उभं केलंय. आपण पाहतोय जेके रायडर्स पांजे विपक्ष शिवराजे प्रतिष्ठान मोठी जुई या दोन संघादरम्यान एक द्वंद्व युद्ध, एक रणकंदन आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवातीच्या सत्रामध्ये आपण पाहिलं संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांच्या आवाजाची चर्चा, ज्यांच्या समालोचनाची चर्चा, असे लोकप्रिय समालोचक दशरथ पाटील सरांचा आवाज आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळाला. तदनंतर थोड्याच वेळानंतर प्रियाल पाटील सरांचा आवाज आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळेल. दिवसभरामध्ये असंख्य कॉमेंटेटर आजच्या शेवटच्या या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तदनंतर कॉमेडियन, हास्यरथी तथा उत्तम निवेदक आणि समालोचक सुशांत पाटील कामोठे यांचा देखील आपल्याला आवाज आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये ऐकायला मिळेल. खरं तर आता समालोचक कोणी नाहीये म्हणून मी थोडा समालोचक म्हणून बसलोय. आजचा दिवस माझा निवेदनाचा असणार आहे, कारण आपल्या 3 फळीतले 3 समालोचक आजच्या दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तत्वर आपल्या सेवेमध्ये मी अतिश पाटील घेऊन चालतोय. दुसऱ्या पर्वाच्या अंतिम दिवसामध्ये असणाऱ्या या शृंखलेकडे, ज्यामध्ये शेवटचा टप्पा ट्रॉफीच्या दिशेने होणारी वाटचाल करत असताना जेके रायडर्स पांजे विपक्ष शिवराजे प्रतिष्ठान मोठी जुई सुरुवातीला टॉस जिंकून स्वतःसाठी क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. शिवराजे प्रतिष्ठान यांना फलंदाजी केली होती आणि जेके रायडर्स संघानं क्षेत्ररक्षण केलं होतं. आणि क्षेत्ररक्षण करत असताना आपण पहिल्या 5 षटकांचा खेळ या ठिकाणी रिलीज झाला. 5 षटकानंतर तब्बल 60 धावा 61 धावांचं लक्ष्य प्रत्युत्तर देत असताना सलामीची जोडी जेके रायडर्सच्या वतीनं
मैदानामध्ये आपण पाहतोय दोन खेळाडू. सिद्धेश शिंदे आणि धीरज भगत नावाची जोडी. या दोन खेळाडूंची उपस्थिती आपण 22 यार्डच्या विकेटवर पाहतोय. सिद्धेश शिंदे बिलॉंग करतात आनंद नगर उरण शहराकडून, तर धीरज भगत आपण पाहतोय कोटनाका गावाकडून बिलॉंग करतात. एकंदर महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे कराडी समाजाची गावं आहेत त्या गावातून या स्पर्धेचं ऑक्शन केलं गेलं. त्या ऑक्शन दरम्यान आपण पाहिलं की प्रत्येक संघ मालकानं आपापल्या आवडत्या खेळाडूवर एक बोली लावली आणि बोली लावून एक संघ निर्माण केला. 20हून अधिक संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. त्यातले काही उर्वरित शेवटच्या टप्प्यातले 5 संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. मी विनंती करेन प्रेसियन शिवाज्ञा एंटरप्राइजेसचे कॅप्टन जितेश भोईर, तदनंतर अनुप्र बिल्टेक गावदेवी उसरली खुर्चे कॅप्टन आशिकेश भोईर, तदनंतर ग्रीष्मा अक्कादेवी चॅम्पियन्स अजय 74 मोठी जोईचे कॅप्टन अंकेश कामोटकर, तदनंतर रिया वारियर्सचे कोटनाका संघाचे कॅप्टन केदार भोईर या ठिकाणी उपस्थित आहे. तर 5वा संघ या चालू सामन्यातून आपल्याला या ठिकाणी मिळेल. लगेच या सामन्यानंतर लकी ड्रॉ दुसऱ्या डावाकडे आपण जातो. एम्पायरचा ग्रीन सिग्नल या ठिकाणी येणार. पहिला बॉल गोलंदाजीच्या वतीनं या ठिकाणी फेकला जाणार. फर्स्ट बॉल फर्स्ट डिलिव्हरी. बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न अप्रतिम वेग पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवर मित पाटीलची भन्नाट गोलंदाजी, कारण त्याच्याकडे वेग आहे, त्याच्याकडे गती आहे, त्याच्याकडे अगदी टॅलेंट पाहायला मिळालं. पहिल्या दिवसामध्ये देखील आपण ज्यावेळेस मितला पाहिलं होतं चांगली गोलंदाजी, त्याच्याकडून वारंवार चांगल्या टप्प्यांचं नियोजन आहे, चांगल्या ट्रॅकवर त्यांच्या बॉलला आपण रिलीज होताना पाहतो. गतीचा वापर ते योग्य पद्धतीने करतायत. पुढचा बॉल यावेळेस सापरकट पाहायला मिळालाय. डीप थर्डमॅनच्या डोक्याच्या भरून चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. खणखणीत असा एक चौकार. प्रत्येक षटकामागे 12.20च्या सरासरीने तुम्हाला वाटचाल करायची आहे. 5 षटकामध्ये 61 धावा आहेत. त्यामध्ये पहिल्या 2 बॉलमध्ये एक चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला आहे. धीरज या हंगामामध्ये चांगल्या टच मध्ये आहे, चांगला फॉर्म त्याला या ठिकाणी मिळालाय. पहिल्या सामन्यापासून त्याच्या बॅटमधून आपण धावा पाहिल्या. यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, एक धाव या ठिकाणी नक्कीच मिळेल. समाज हितासाठी, समाजाच्या भविष्यासाठी आपल्या समाजातील प्रत्येक खेळाडू पुढे गेला पाहिजे. त्यानं ISPL गाजवली पाहिजे, त्याने बिग बॅश मध्ये गेलं पाहिजे, त्याने मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या समाजाचं नाव मोठं केलं पाहिजे. हे एकच ध्येय, एकच उद्देश. आणि म्हणूनच अखिल कराटी समाजाच्या वतीनं आयोजित केली जाणारी या दुसऱ्या पर्वातील ही प्रीमियर लीग, ज्यामध्ये यावर्षी या हंगामामध्ये तब्बल 20 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. पुढचा बॉल हलक्या हाताने स्टिअर केलाय. पहा काय फिल्डिंग आहे. डायरेक्ट थ्रो. ओ डेंजर एंड कडे होता धीरज. यावेळेस धोका झाला असता, कदाचित स्टंपवर बॉल आदळला असता तर धीरजला मागे परतावं लागलं असतं. चांगलं फील्ड, चांगला निर्णय होता त्या ठिकाणच्या खेळाडूचा, ज्याने या ठिकाणी थ्रो केला गेला. कल्पेश भोईरला आपण अगदी अग्रेसिव्ह होताना पाहिलं. खरं गरज आहे. सुरुवातीच्या काही षटकांमध्ये आलेल्या विकेट समोरच्या संघाला डिप्रेस करतात आणि तेच प्लॅनिंग या ठिकाणी पाहायला मिळालं. यावेळेस आणखी एक अपरकट डीप पॉइंटच्या वरून जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स वर द रो आलाय. आणखी एक खणखणीत चौकार. तब्बल 10 धावा धावफलकावर लागल्या जातील. सुरुवातीच्या पहिल्या षटकावर अग्रेसिव्ह क्रिकेट आहे. 61 धावा आहेत. 30 यार्ड सर्कल मध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा मानस डोक्यामध्ये ठेवून यावेळेस शॉटअप पूल केला. हवेमध्ये बॉल. इथे काय घडलंय. फार मोठी विकेट. बिग फिश इन द नेट. इथे मात्र मोठा मासा गळायला लागलाय. पहिली विकेट डाऊन झाली आहे.
यावेळेस आपण पाहतोय पहिली विकेट या ठिकाणी आली आहे. गरज होती, धावा झाल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. आपण पाहतोय सुरुवातीच्या काही चेंडूनंतर 10 धावा आल्या. तदनंतर हा प्रकार बॉलवर पुल करण्याचा प्रयत्न, फलंदाजाकडे पुरेसा वेळ नव्हता, टायमिंग नव्हतं, समय सूचकता नव्हती. फसला गेला शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेनं, मात्र त्याचा झेल पकडला गेला. धीरज भगत बॅक टू द डगआउट. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण जाताना पाहतोय. साहिल भोईर आपण पाहतोय पंचगावाकडून बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. सद्यस्थितीमध्ये 1 डाऊनवर कुठल्याही संघाचा ओपनिंग खेळाडू जितका महत्वाचा असतो ना, त्याहीपेक्षा अधिक दुसऱ्या क्रमांकावर येणारा 1 डाऊनच्या पोझिशनवर असणारा खेळाडू हा अतिशय महत्वाचा. तिथे आपण बऱ्याच मोठ्या मोठ्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिलं. मग आताच्या घडीला आघाडीचा खेळाडू विराट कोहलीला आपण पाहिलं. तदनंतर त्याच्या अगोदर द वॉल ऑफ क्रिकेट राहुल द्रविडला आपण पाहिलं. बरेच अशी नावं आहेत क्रिकेटमध्ये ज्यानं या ठिकाणावर, या जागेवर बरेच रेकॉर्ड्स कायम केलेले आहेत. इथे मात्र साईला काम करावं लागेल. अजूनही 24 बॉलामध्ये 51 धावांची गरज आहे. सामना बदलेल का? बोथ एंड आपण ही क्रिकेट स्पर्धा पाहतोय. दुसरा षटक गोलंदाज झालाय कल्पेश भोईर. पेट्रोल पंप एंडच्या दिशेनं गोलंदाजी केली जाईल. इथे मात्र थोडीशी बातचीत, चर्चा आपण पाहतोय. सामना स्पीडअप करावा. पहिला बॉल दुसऱ्या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस ओव्हर पिच होता, टायमिंग आलेलं नाही आहे. 1 धाव या ठिकाणी शॉर्ट मिड ऑनच्या दिशेनं खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. प्रोटेक्शन चांगलं मिळालं. 1 धाव या ठिकाणी प्राप्त होते. 11 धावा धाव फलकावर लागल्या जातील. 61 धावांचं लक्ष. 6 दिवसाचा एक क्रिकेटचा प्रवास. कोणती क्रीडा स्पर्धा आपण इथल्या रखरखत्या उन्हामध्ये आयोजित करणं, नियोजित करणं किती त्रास असतो त्याच्या पाठीमागे हे आयोजकांना नक्कीच जाणवलं असेल. कारण आताच्या घडीला डोले आपल्या या मैदानाचा देखील समाचार करू शकत नाही, इतकं प्रखर ऊन आपल्याला या ठिकाणी जाणवतोय. आणि रखरखत्या उन्हामध्ये मला वाटते की एखादी लीग स्पर्धा असेल त्यापैकी एक शेवटची मोठी स्पर्धा डे टुर्नामेंटच्या माध्यमातून उरणमध्ये होणारी ही कदाचित असावी. तदनंतर झाल्यात तर एक छोट्या छोट्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस चांगला बॉल आहे. काऊ कॉर्नर मध्ये खेळाडू उपस्थित आहे. वेगानं चाललाय त्या ठिकाणी खेळाडू बीट केला जातोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक चौकार पाहायला मिळतोय. केलेला हा अटॅक होता. पहिल्या बॉलवर एक सिंगल आल्यानंतर आपण पाहिलं काऊ कॉर्नर मध्ये आडव्या हाताने खेळला. त्या ठिकाणी टायमिंग पाहायला मिळालं. 2 खेळाडूंच्या अगदी मधून हा बॉल या ठिकाणी भेदून काढला आणि तिथून मात्र 4 धावा प्राप्त झाल्या. एकूण धावा आपण पाहतो टोटल 15 धावा धाव फलकावर पाहायला मिळतील. आज मात्र शेवटचा दिवस आहे. जी क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या महिला भगिनी असतील, घर बसल्या आपले घरचे वडीलधारी माणसं असतील, या कराडी प्रीमियर लीगचा आनंद घेत आहेत. त्यांचं प्रथमतः आपण या स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत करूया. उत्तम क्लॅरिटी, चांगलं टीम वर्क आपल्याला जी क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्यांचं प्रथमतः या ठिकाणी आपण आभार व्यक्त करू. तिसऱ्या बॉलकडे जात असताना फील्ड पोझिशन मध्ये हलकासा बदल केला जाईल. आपण पाहतोय आता शॉर्ट स्क्वेअर लेगच्या खेळाडूला डीप लॉंग ऑनच्या मधून अगदी डीप मिड ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये शॉर्ट मिड ऑनच्या वतीनं त्या ठिकाणी हलवला जातोय. फील्ड पोझिशन मध्ये थोडासा केलेला बदल. पुढचा बॉल यावेळेस शॉर्ट ऑफ लेंथ आहे. 30 दिशा, तोच निकाल, त्याच 4 धावा पाहायला मिळतील. आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बाट मधून आलेत. डगआउट मधूनच सेट होऊन गेलेला हा खेळाडू. मुलतान की सुलतानची खासियत राहिली. पहिल्या बॉल पासून पॉझिटिव्ह अप्रोच. पहिल्या बॉलवर चौकारांनी षटकारांनी सुरुवात करणारा वीरेंद्र सेहवाग, आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला एकमेव खेळाडू. आणि तदनंतर यावेळेस मोठा फटका. हवेमध्ये बॉल आहे. उंची जास्त, लांबी कमी, एलिव्हेटेड नाही आहे, परंतु तद देखील चेंडू जातोय. इट्स अ 4 रन्स. चौकारांची हॅट्रिक या ठिकाणी पाहायला मिळते.
बैठे हैं हमारे सीने में. कुणाच्या हृदयामध्ये राम आहेत, कुणाच्या हृदयामध्ये श्याम आहेत, कुणाच्या हृदयामध्ये ती आहे तर तिच्या हृदयामध्ये तो आहे, पण आमच्या हृदयामध्ये फक्त क्रिकेट आहे. आणि क्रिकेटला अशी काय आपण जागा करून दिली आहे ना की या क्रिकेट पासून आपली सुटका नाही. क्रिकेटनं मान दिला, सन्मान दिला, प्रेम दिला, आदर दिला, पैसा दिला, प्रसिद्धी दिली. आणि क्रिकेटनं काय दिलं तर तुमच्या आमच्या सारखी सगळ्यांची नाती या क्रिकेटच्या माध्यमातून आपण एकत्रित केली. असे क्रिकेट आहे आणि याच क्रिकेट खेळाचा आपण आनंद वर्षानुवर्षे या ठिकाणी घेत आलेलो आहोत मित्रांनो. यावेळेस पुढचा बॉल, यावेळेस चांगली गती, चांगली लय, तंत्रशुद्ध बॉल. अपेक्षित बाउन्स फलंदाजाला लाभला नाहीये, थोडासा खाली राहिला. इथून डॉट बॉलची सांगता झाली आहे. गोलंदाजाकडून अपेक्षित असेच बॉल येणं फार अपेक्षित आहेत, कारण आतापर्यंत 11 बॉलचा खेळ संपलाय. एक गडी बाद झालाय, 23 धावा धावफलकावर. करंट रन रेट 12.55, रिक्वायर्ड रन रेट 12च्या गतीने जायचं आहे, म्हणजे अपेक्षापेक्षा जास्त. यावेळेस चांगला फटका आहे, हवेमध्ये बॉल स्ट्रेट टू द बॉलर, सीमारेषेच्या बाजूला जातोय. इट्स अ बिग सिक्सर. पडलंय का असू नये. 61 धावा डिपेंड करताना मात्र पहिल्या 2 षटकांमध्ये आल्यात 29 धावा. इथून मात्र जवळजवळ 50% धावा पहिल्या 2 षटकांमध्ये खर्ची झालेल्या आहेत. फार संकटामध्ये आलाय शिवराजे प्रतिष्ठान. मोठी देव संघ अडचणीमध्ये आलाय, कारण उर्वरित 18 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 32 धावा. प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये आपण पाहतोय महादेवजी कासकर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांना आपण इन्व्हाइट करू, त्यांना विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये या आणि आसनस्थ व्हा. छोट्या मोठ्या प्रत्येक मान्यवराकडे इथे असणारं लक्ष आहे. काटेकोरपणे आपण या प्रतियोगितेला नियोजित केलं. इथे कोणी छोटा नाही, इथे कोणी मोठा नाही. ही कराडी प्रीमियर लीग आहे. इथे प्रत्येकाला समसमान मान सन्मान आपण देतो. खरं तर हीच तर गोष्ट आपल्या समाजाकडून आपल्याला शिकायला मिळाली. आम्ही हळदी समारंभ करतो, आम्ही साखरपुड्याचे सोहळे करतो, हीच आमची ओळख नाही, तर येणारा प्रत्येक मान्यवर आमच्यासाठी खास असतो. ही आमच्या समाजाची खास ओळख. आज आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण जगामध्ये आपल्या संस्कृतीचं एक आगळं वेगळं दर्शन या ठिकाणी घडवतो. इथं चलूया. 18 बॉलामध्ये इथे आता 32 धावांची गरज असताना नव्या गोलंदाजाचा वापर केला जाईल. आपण पाहतोय अलंकार बंडा पहिल्या दिवशीच्या खेळामध्ये फलंदाजीमध्ये आलेलं अपयश, क्षेत्ररक्षणामध्ये आलेलं अपयश आणि तदनंतर गोलंदाजीमध्ये मिळालेलं यश होतं. तेच यश पुढे घेऊन जाईल का अलंकार बंडाकडून? फार मोठी अपेक्षा. 18 बॉल मध्ये 32 डिपेंड करताना हे षटक फार निर्णायक आहे, फार महत्वाचं आहे. महत्वाच्या टप्प्यामध्ये अलंकारकडे असणारी ही धुरा, त्याच्याकडे आलेली जबाबदारी, त्या जबाबदारीवर किती खरा उतरेल पाहायला मिळेल या षटकामध्ये. पहिला बॉल लेटकट केला हवेमध्ये, पॉइंटच्या खेळाडूच्या डोक्याच्या वरून. आउटफील्ड फास्ट आहे, फास्ट अँड फ्युरियस. बाउंड्री पाहायला मिळते, चौकार. शिंदे आणि साहिल भोईरनं मात्र या डावाला पूर्णपणे सावरलंय. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये विकेट आली होती, दबावात्मक स्थिती होती, पण तिथून मात्र साहिल भोईरनं आणि सिद्धेशनं संघाला सावरले. पुढचा बॉल हा ट्रॅकर बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. इथे मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. इट्स अ बिग सिक्सर. ऑसम. काय फटका सजवलाय. 6 धावा.
लॉंग लेग आहे, डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, पॉइंट आहे, डीप थर्ड मॅन आहे. पण सर्वोत्तम क्रिकेटचा जर फटका कोणता असेल तर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं वरून ठोकलेला हा षटकार, लाजवाब फटका. बॅकफूट पंच पाहायला मिळाला, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. चेंडू मध्ये काही खराबी नव्हती, मात्र चेंडू पेक्षा बॅट्समन यावेळेस हवी होता. यावेळेस पुल केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित आहेत. जोवर चेंडू उचलला तो मात्र एक सिंगल या ठिकाणी कन्वर्ट झाली. स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. धाबांचा यशस्वी पाठलाग आपण पाहतोय. सद्यस्थितीमध्ये JK रायडर्स हा पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. शिवराजे प्रतिष्ठान मोठीजुईचा संघ अडचणीमध्ये आलाय. वादळाच्या भोवऱ्यामध्ये सापडली माझी नावरे, इथे आता दैर्या किनारी दावरे. ईश्वराला देखील या ठिकाणी साकडं घालावं लागेल, कारण इथून या वर्षीच्या या हंगामातली ही आकर्षक ट्रॉफी डोळ्यामध्ये बसली आहे. गोल्डन पॅटर्न पेक्षा सिल्वर पॅटर्न पहा किती छान वाटतायत, आणि त्याही पेक्षा मॅन ऑफ द सिरीज साठी असणारी ही काही चषकं आपण पाहतोय. वैयक्तिक बक्षिसांमध्ये आपण सायकल पाहतोय. आकर्षणाचं केंद्रबिंदू इथे असणारी ही बाईक आहे, आणि या बाईकच्या रेसमध्ये कोणते खेळाडू संपूर्ण दिवसभरामध्ये हे चर्चा सत्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. कॅमेऱ्याच्या कोंदणामध्ये देखील आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज साठी असणारी ही बाईक, त्यानंतर सायकल, ट्रॉफीज या सर्व कव्हर केल्या जात आहेत. तिसऱ्या बॉल कडे आपण जाऊया. अलंकारला या ठिकाणी टार्गेट केलंय, रिव्हर्स स्वीप केलाय यावेळेस. ओ हो हो, हवेमध्ये बॉल, खेळाडू उपस्थित, मिस जज. यावेळेस जातोय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. अजूनही डिसिजन आलेला नाहीये. 6 धावा. षटक आपण पाहिलं. 61 धावांचं पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 10. दुसऱ्या षटकामध्ये फार अतिशय महत्वाच्या ज्या धावा पाहायला मिळाल्या ते 19 धावा. 2 षटकामध्ये 29 धावा. तिसऱ्या षटकामध्ये 4-6 1-6 टोटल धावा तिसऱ्या षटकामध्ये आल्यात. आतापर्यंत 4 बॉल नंतर 17 धावा. मागील जवळजवळ 10 बॉल मध्ये अधिकाधिक धावा. यावेळेस पहा, गोलंदाजाची चुकी नव्हती इथे. मागील 2 बॉलवर मात्र क्षेत्ररक्षकाने केलेली चूक. इथे आणखी एक चौकार पाहायला मिळतोय. धाव फलकावा लागल्या जात आहेत. फक्त 11 धावांची गरज आहे. 4-6 1-4 6-4 21 धावा आतापर्यंत या षटकांमध्ये खर्च झाल्यात. फक्त आणि फक्त 11 धावांची गरज आहे. साहिल भोईरच्या बॅट मधून 7 चेंडूमध्ये 28 धावा. काय बॅटिंग केली आहे. यावेळेस वेगानं टाकलेला बॉल. ही स्थिती का आहे. मागील 3 चेंडूमध्ये आपण खराब फिल्डिंग का पाहिली. एक मनोवैज्ञानिक दबाव, एक सायकोलॉजिकल प्रेशर. हार जी आहे, पराभवाचा दसका खेळाडूंनी या ठिकाणी घेतलाय. सध्याच्या घडीला आपण पाहतोय JK रायडर्स पांडे संघाची स्थिती. सलामीला आलेले धीरज भगत, त्यानंतर सिद्धेश याला आपण पाहिलं, ज्यानं सुरुवातीच्या कालखंडामध्ये 5 चेंडूमध्ये 9 धावांचं योगदान. धीरज भगतची बॅटिंग आपण पाहिली. त्यानंतर सिद्धेशला 5 चेंडू फेस करताना पाहिलं. 13 धावा त्यानं आपल्या बॅटिंग मधून काढल्या. त्यानंतर लाजवाब बॅटिंग साहिल भोईरची. 8 बॉल मध्ये तब्बल 28 धावा त्यानं ठोकून काढल्या आणि स्थिती बदलवून टाकली. मॅचची गणित बदलून टाकली. संपूर्ण मॅचचं जे चित्र आहे ते बदलून टाकलं. आपल्या बाजूनं त्यानं आपल्या या मॅचला ओढवून घेतलाय. गोलंदाजीचं विवरण पाहिलं तर गोलंदाजीमध्ये मित पाटीलनं पहिलं षटक टाकलं. 10ची इकॉनॉमी राहिली. 10 धावा खर्च केल्या. 1 विकेट त्यानं प्राप्त केली. त्यानंतर कल्पेश भोईरला आपण पाहिलं, ज्यानं 19 धावा खर्च केल्या. विकेट्स आली नव्हती. त्यानंतर अलंकार बंडाला आपण पाहिलं, तब्बल 21 धावा खर्च केल्या या षटकांमध्ये. मागील 2 षटकांमध्ये तब्बल 40 धावा या दोन्ही गोलंदाजांना लुटून काढल्या. शेवटचे 12 बॉल 11 धावांची गरज आहे. 5.50च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल. सामना होता कुठे, सामना आला कुठे. कुणाला वाटलं असेल सकाळच्या सत्रामध्ये इतक्या धावा वेगानं होतील, पण आम्हाला ठाऊक आहे भरपूर समालोचक या मैदानावर येऊन गेलेत. भरपूर समालोचन या ठिकाणी केलं गेलं. या मैदानाची ओळख तीच आहे, धावा धावा आणि केवळ धावा. 80 90 धावा आपण चेस होताना पाहिल्या त्या मैदानावर. बोथ एंडनं जरी क्रिकेट स्पर्धा झाली नसती, वन साइड असती, तर प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला
80+ धावा या ठिकाणी पाहायला देखील मिळाल्या असत्या. खास करून आपण या स्पर्धेकडे जात असताना मैदान पहा किती चांगल्या पद्धतीनं मैदानाला घडवलंय. या वर्षीच्या हंगामामध्ये ज्यावेळेस उरण प्रीमियर लीगची स्पर्धा संपन्न झाली, लॉंग ऑफच्या दिशेने असणारा जो विद्युत पुरवठा करणारा जो पोल आहे तो देखील सीमारेषेच्या बाहेर आपण काढला आणि आता मात्र संपूर्ण मैदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पण हे मैदान राहील का? भविष्यामध्ये या मैदानावर प्रतियोगिता होतील का? हा प्रश्न नक्कीच या ठिकाणी उद्भवला जाईल. संघर्ष करावा लागेल. हजारो हेक्टर संपादित भू जमीन आपली आगरी कोळी कराडी समाजाने या ठिकाणी खर्ची घातली, पण आपल्या पदरामध्ये काय आलं यावर या दिवसभरामध्ये चर्चा असल्या पाहिजेत. क्रिकेट आहे पण समाजाचं अस्तित्व काय, पुढचं आपल्या समाजाचं प्लॅनिंग काय, या गोष्टी या ठिकाणी उघड करणं देखील तितकंच फार महत्वाचं आहे. तसं क्रिकेटचा आणि त्याचा काही संबंध नाहीये, परंतु आम्हाला त्या गोष्टीची जाणीव करून द्यावी लागते की काही गोष्टी या ठिकाणी आहेत त्या क्रिकेटच्या पलीकडे देखील आपल्याला जपायच्या आहेत आणि मिळवायच्या आहेत. 12 बॉल 11ची गरज. स्पीडअप करूया. पुढचा बॉल, पहिला बॉल. ओ हो 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 हो, काय फटकाय, काय फटकाय. इट्स अ बिग सिक्सर. पण कशा पद्धतीनं हा बॉल अटॅक केलं फलंदाजानं. गोलंदाज झालाय. मिडम पेस बॉल ओव्हर पिच आला आणि घुटना टेक तमाशा देख बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून अप्रतिम लाजवाब फटका. टायमिंग चांगला आहे, त्याच्याकडे वेळ फार आहे. आपण पाहिलं सिद्धेश शिंदे याला, आपण पाहिलं साहिल भोईर, फक्त एकच पहिल्या षटकामध्ये खेळाडू बाद झाला. तिथून मात्र यावेळेस कोणत्याही खेळाडूला बाद केलं गेलं नाहीये. इथे मात्र टॉप एज आहे, हवेमध्ये बॉल, 2 खेळाडू आलेत. इथून मात्र माघारी परतावं लागेल खेळाडूला. सिद्धेश शिंदे बॅक टू द डगआउट. फार उशीर झालाय, फार विलंब झालाय. इथून शिवराजी प्रतिष्ठान सामना जर जिंकला तर टेनिस क्रिकेट हिस्ट्री मधला सर्वात चमत्कारिक सामना म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो, आठवणी ठेवला जाईल. कारण डिस्टन्स फार महत्वाचा आहे. इथे राहिले 10 बॉल आणि 6 धावांची गरज अजूनही शिल्लक आहे. 5 धावांची गरज आहे. चला थोडी घाई करा मित्रांनो, आपल्याकडे अजूनही बरेच सामने आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी खेळायचे आहेत. मी परत एकदा विनंती करेन, उर्वरित जे 4 कॅप्टन्स आहेत त्यांनी इथे येऊन थांबायचं आहे. त्यापैकी एक कॅप्टन्स आपण मंचकावर पाहतोय, केदार भोईरची उपस्थिती, अंकेश कामोडकर, आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. चला या अगोदर टॉप 4 मध्ये गेलेले जे 4 कॅप्टन्स आहेत त्यांना आपण इन्व्हाइट करू की आपण लकी ड्रॉ साठी इथे येऊन थांबायचं आहे. चालू सामन्यातून जो जिंकेल त्याचा कॅप्टन लगेच या ठिकाणी येईल. पुढचा बॉल, यावेळेस शॉट ऑफ लेंथ, हाफ ट्रॅकर बॉल, क्लासिकल स्ट्रोक, बॅकफूट पंच पाहायला मिळालाय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. यावेळेस मात्र आणखी एक चौकार पाहायला मिळतोय. सामना संपला. टॉप 5 ची स्थिती पहा. तब्बल 6 दिवसाच्या क्रिकेटमध्ये 5 संघ टॉप 5 मध्ये आलेत. 20 संघांमधून टॉपचे 5 संघ आपल्याला प्राप्त झालेत, ज्यामध्ये आपण टॉप 5 चे संघ या ठिकाणी पाहतोय. सुरुवातीला आपण जेके रायडर्सला पाहिलं, जो आज शेवटच्या दिवसामध्ये टॉप 5 मध्ये आला. तदनंतर प्रेसियन शिवादा एंटरप्राइजेस